मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। उड़ान पंखों से नहीं हौसलों से होती है। थॉमस नावाचा एक बालक 23 मार्च 1970 रोजी फ्रान्सिस आणि आंजेलिना डिसोजा यांचे तिसरे अपत्य म्हणून जन्माला आले। वयाच्या 3ऱ्या वर्षीच फादरांचे डॅडी फ्रान्सिस यांना मातृविरह झाला। त्यांचे वडील नानू सोज फार प्रेमळ होते, मात्र तेव्हाचा जमानाच असा होता की कुटुंबावर कुणाचे लक्ष होते। कडक शिस्तीची आजी, काळजी वाहणाऱ्या मावश्या व एक आत्या, यांच्यासोबत लहान भाऊ डॉमिनिक, बहीण मर्सिलिन व मोठी बहीण पावलिन यांच्या मायेत फ्रान्सिस यांची जडणघडण झाली। फादरांची आई आंजेलिन ही मास्तरांची मुलगी। फ्रान्सिस आणि आंजेलिन हे दाम्पत्य दोघेही धार्मिक, गरजवंतांना मदत करणारे व सेवाभावी। फादर थॉमस, 2 मोठे बंधू बर्नट व इग्निशियस आणि एक धाकटी बहीण शीला, असा हा अँजेलिना व स्वर्गवासी फ्रान्सिस डिसोजा यांचा संसार। कष्टाचा जरी असला तरी काही करून मुलांना चांगले शिक्षण द्यावे व फातिमा माऊलीच्या मायेच्या पंखाखाली त्यांची विश्वासात जडणघडण व्हावी असे स्वप्न हे दाम्पत्य बाळगून होते। थॉमस इतर 2 भावासोबत सेंट अगस्टिन हायस्कूल भाबोळा वसई येथे दाखल झाले। थॉमसने आपल्या अभ्यासूपणाची चुणूक शाळेतच दाखवल्यानंतर एसएससीला त्यावेळी 80% गुण मिळवले। थोरला बंधू इग्निशियस, ज्याने अगोदरच इंजिनियर होण्याचा मनसुबा बाळगला होता व थॉमसने सुद्धा इंजिनियर व्हावे म्हणून कॉलेज शोधत होता, तर दादा बर्नट यांनी थॉमसने 12वीला चांगले मार्क काढल्यानंतर ऑइल मार्केटिंग कंपनीमध्ये अप्रेंटिसशिप म्हणून चान्स लागेल का आणि तशी शक्यताही निर्माण झाली म्हणून प्रयत्न चालविले होते। परंतु तोपर्यंत क्रिकेटमध्ये ऑलराऊंडर म्हणून गावात चमक दाखवित असलेला थॉमस नवनिर्वाचित प्रमुख धर्मगुरू फादर मायकल जी यांच्या संपर्कात आले होते। प्रेषितांची राणी संस्थेतील सिस्टरांच्या मार्गदर्शनाखाली लिजन ऑफ मेरीमध्ये कार्यरत झाला होता। स्वर्गवासी मावशी सिस्टर लूट्स यांचे वैद्यकीय कार्य न्याहाळत होता। वडील बंधू आणि आत्ते भाऊ सध्याचे नागपूर सर्वधर्म प्रांताचे आर्चबिशप एलायस गोन्साल्विस यांचे जीवन पाहत होता। काका स्वर्गवासी फादर फिलिप डिसोजा यांच्या मिशन कार्याने प्रभावित झाला होता आणि फादर मिंगेल यांचे कार्य अनुभवत होता आणि म्हणून त्यांनी आपली मंजिल पक्की केली होती, हौसला बुलंद केला होता। सत्य, मार्ग व जीवन मीच आहे या ख्रिस्ताच्या वचनावर भरवसा ठेवून ख्रिश्चन ब्रदरांच्या सेंट अगस्टिन स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलेल्या व आपल्या मामाकडील आजोबांचे नाव दिलेल्या थॉमसला धर्मगुरू व्हायचे होते। त्यांना अध्यात्माची अप्रेंटिसशिप सुरू करायची होती, आत्म्याचे इंजिनिअरिंग करायचे होते व सामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल करायचा होता आणि म्हणून ख्रिस्ताच्या मळ्यातील सरदार बनायचे होते। फिजिक्समध्ये BSc डिग्री घेतल्यानंतर संत पायस सेमिनरी गोरेगाव म्हणजे गुरु विद्यालयात दिनांक 30 जून 1990 रोजी थॉमस आपल्या कुटुंबियांचा निरोप घेऊन दाखल झाला। सेमिनेरियन म्हणून सेवा कार्य करताना त्यांना अनेक मौलिक मार्गदर्शन करणारे धर्मगुरू व धर्मभगिनी लाभले। मुंबईच्या झोपडपट्टीत कार्य करताना पीडित माणसाचे जीवन त्यांना अनुभवता आले। 1993 ते 1994 नानबाट चर्च येथे कार्यानुभव घेताना त्यांना फादर डेनिस कोक्या यांचे मार्गदर्शन मिळाले। मुलगामी ख्रिस्ती समाजाचा अनुभव घेण्याची संधी मिळाली। सेमिनरीतील अनेक उपक्रमातून लाभलेले तज्ज्ञांचे मार्गदर्शन, प्रभू ख्रिस्तावरील प्रेम, बुजुर्गांचे आशीर्वाद यामुळे दिनांक 18 एप्रिल 1998 साली थॉमस यांनी असंख्य भाविकांच्या साक्षीने संत पायस कॉलेज गोरेगाव येथे गुरुदीक्षा घेतली। पहिली नेमणूक नंदाखाल धर्मग्राम
1998 ते 2000. नंदाखाल पॅरिशमध्ये गुरुतुल्य मॉन्सिनियर फ्रान्सिस कोरिया प्रमुख धर्मगुरू म्हणून कार्यरत होते. मॉन्सिनियर कोरिया यांनी ख्रिस्त सभेच्या वेलीवर उमललेल्या नवीन गुलाबाचा सुगंध प्रभावीपणे दरवळावा म्हणून फादरांना मार्गदर्शन केले, अनेक जबाबदाऱ्या दिल्या. एक परिपूर्ण धर्मगुरू होण्यासाठी मेंटरशिप दिली. तदनंतर तत्कालीन बिशप डॉक्टर थॉमस डाबरे यांनी थॉमस यांना मायनर सेमिनरी रमेदी येथे धर्मगुरू होऊ इच्छिणाऱ्यांची जडणघडण करण्याची जबाबदारी दिली. कमी कालखंडात नंदाखालकरांनी फादरांना गुलाबाच्या फुलाप्रमाणे जपले. कोणी त्यांना आपले भाऊ म्हणून ओळखू लागले, तर अनेकांनी तो आपला मुलगा आहे म्हणून गौरविले. नंदाखालकर त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून लिहिलेल्या मानपत्रात त्यांच्या कार्याचे व कुटुंबियांचे कौतुक करतात. चर्च प्रणित संघटनेत त्यांनी दाखवलेल्या हुशारीचे व कार्यप्रवणतेचे कौतुक करतात. शाळेमध्ये फादर थॉमस लोपिस यांना दिलेल्या मदतीचा गौरव करतात. नंदाखालचे भाविक म्हणतात, सावधानता असावी, नीतिमत्ता राखावी, जनास मानेल अशी कार्यसिद्धी करावी. अशा प्रकारे नंदाखाल वासियांचे मने जिंकून तरुण तडफदार फादर थॉमस रमेदी येथील मायनर सेमिनरीचे रेक्टर म्हणून जबाबदारी स्वीकारण्यास तयार झाले. नंदाखालमध्ये त्यांना प्रिस्ट ऑफ द चिल्ड्रन, मुलांचे फादर म्हणून संबोधण्यात येत असे. मायनर सेमिनरी रमेदी 2000 ते 2001. मायनर सेमिनरीच्या रेक्टर पदाची जबाबदारी सांभाळताना वसई धर्मप्रांताच्या दुर्गम भागात जाऊन त्यांनी युवकांशी संवाद साधला. धर्मगुरू होऊ इच्छिणाऱ्या युवकांत चैतन्य निर्माण केले. त्यांच्यामधील पाचारण जाणून घेत असतानाच आदरणीय महागुरु स्वामींनी त्यांना मद्रास विद्यापीठातून MA इन थिओलॉजी ही पदवी मिळवण्यासाठी पाठवले. 2003 पर्यंत त्यांचे वास्तव्य सेंट थॉमस कॅथेड्रल मद्रास येथे होते. फादरांनी बिशपांच्या प्रोत्साहनाला प्रतिसाद देत डिपार्टमेंट ऑफ ख्रिश्चन स्टडीज या विभागात प्रथम येण्याचा मान मिळवला. या अंतर्गत त्यांनी वसईतील ख्रिस्त सभा व धर्मगुरू या विषयात संशोधन केले. त्यानंतर त्यांची नेमणूक भिवंडी मिशनचे प्रमुख म्हणून करण्यात आली. भिवंडी शहापूर मिशन 2003 ते 2005. भिवंडी येथे भारत देशाच्या दुर्गम भागातून वास्तव्यास आलेले अनेक गोरगरीब ख्रिस्ती विश्वासू राहत होते. त्या सर्वांना एकत्रित करून त्यांच्या जीवनामध्ये प्रेमपूर्ण ख्रिस्ती जीवन जगण्याची प्रेरणा निर्माण केली. स्थानिकांची मदत घेऊन दैवी दयेच्या चर्चची इमारत उभी केली. चर्च म्हणजे केवळ प्रार्थना आणि भक्ती नसून ते एक व्यक्तिगत उन्नती व राष्ट्र उभारणीचे कार्य आहे, हे भिवंडी येथे फादरांनी दाखवून दिले. अशा प्रकारे बहुभाषिक भिवंडी प्रांताचा निरोप घेऊन फादर सेंट जॉन वियानी मायनर सेमिनरी सांडोर येथे रेक्टर म्हणून दाखल झाले. त्या ठिकाणी त्यांनी 2005 ते 2007 पर्यंत कार्य केले. तेथूनच ते सेंट पायस गुरु विद्यालय गोरेगाव येथे तत्वज्ञान शिकवण्यासाठी जात असत. आगाशी चर्च 2007 ते 2013. आगासकार म्हणतात, आगाशी म्हणजे मोगरा, काकडा, नेवाळी अशा फुलांनी बहरलेला मळा आणि या मळ्यात गुलाबाचे टपोरे फूल असावे आणि त्यामुळे या बगीच्याला नजाकत यावी. त्याप्रमाणे फादरांच्या आगमनाने आगाशी धर्मग्रामात नवचैतन्य आले. आगाशी म्हणजे 5 कम्युनिटीने नटलेला विविध संस्कृतीचा धर्मग्राम. मात्र आपले कौटुंबिक भेटीगाठी, शिक्षणासंदर्भात जागृती, वेळोवेळी केलेले प्रबोधन, बाळ येशू सेंटर मेरभाट व सेंट जूड सेंटर कोल्हापूर ह्या 2 सेंटरचे निर्माण धर्मग्रामाच्या मदतीने फादरांनी केले. याबद्दल फादरांना धन्यवाद देताना आगासकर आपल्या मनोगतात म्हणतात, सर्वांना बरोबर घेऊन जाणारा धर्मगुरू, हृदयात घर करणारा धर्मगुरू, आगाशीतील त्यांच्या कार्याची पोचपावतीच म्हणा. म्हणून आदरणीय आर्चबिशप डॉक्टर फेलिक्स मचाडो यांनी त्यांची नेमणूक महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र रमेदी तीर्थस्थान येथे रेक्टर म्हणून केली.
रमेदी तीर्थस्थान 2013 ते 2019. रमेदकर भाविक म्हणतात, विज्ञानाच्या माध्यमातून सृष्टी ज्ञान होते, तर अध्यात्माच्या ज्ञानातून आत्मज्ञान प्राप्त होते. रमेदी पॅरिशमध्ये काम करताना आपण एक उत्तम प्रशासक आहोत ह्याची प्रचिती त्यांनी भाविकांना दिली. कुटुंबातील भेटीगाठी, युवा व बाळगोपाळ मैत्री, पॅरिसच्या सांप्रत प्रश्नाचा आढावा घेत सर्व स्तरातील भिन्न सामाजिक व राजकीय विचारसरणी लाभलेल्या समृद्ध रमेदकरांना एकत्र घेऊन अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. पॅरिसला एक उच्चतम दर्जा देण्यासाठी त्यांनी एकीचे वातावरण निर्माण केले आणि एकीचे दीपस्तंभ अशी आपली ओळख निर्माण केली. आपले सहकारी धर्मगुरू, सर्व धर्मभगिनी, पॅरिश काउन्सिल व इतर संघटना ह्यांच्या मदतीनं रमेदीमध्ये त्याने जे वातावरण निर्माण केले, ह्यातूनच पॅरिसच्या अधिपत्याखाली असलेली चर्चची प्रॉपर्टी सुरक्षित राहावी म्हणून कायदेशीर काळजी घेतली. रमेदीत प्रेमाचे, आपुलकीचे, सांगुलपणाचे, कुटुंबप्रीतीचे व बंधुत्वाचे नाते सांगणारे फादर थॉमस ह्यांना रमेदकरांचे खूप प्रेम लाभले. नंदाखाल चर्च येथे फादर 2019 पासून कार्यरत आहेत. नंदाखालमधील एक प्राध्यापिका म्हणतात, तू याजक युगायुगाचा, जगतातून मी तुला निवडिले, पाचारिले मी तुला या जगताच्या सेवेसाठी. इब्रिकरास पत्रात म्हटल्याप्रमाणे हा मान कोणी आपणावून घेत नाही, तर ज्याला देवाने अहोरानाप्रमाणे पाचारण केले आहे त्यालाच तो प्राप्त होतो. सोडीले घरदार हे विश्वचे माझे कुटुंब. फादरांच्या कार्याचा गौरव करताना त्या म्हणतात, आपल्या बुद्धीचा, शिक्षणाचा व कलागुणाचा वापर प्रेषित कार्यासाठी करून याजक, संध्येष्टा व पालक अशी तिहेरी भूमिका उत्तम प्रकारे तुम्ही बजावली आहे. करोना काळात सैनिक लढावेत त्याप्रमाणे युवकांच्या हातात हात घालून आपण एखाद्या सेनापतीप्रमाणे बाजी लावत होता. आबाल वृद्धांचे आपण मित्र झाल्या होतात. शाळा कॉलेजातील मुलांच्या प्रकृतीकडे लक्ष देत होतात आणि सतत लोकांसाठी झटत होतात असे म्हणून ते फादरांचे कौतुक करतात. शैक्षणिक संकुलाचे मॅनेजर म्हणून कार्य करताना त्यांना फादरांची भूमिका योसेफ पितासारखी वाटते. नंदाखालमधील एक भाविक म्हणतात, फादर थॉमस अनेक गुणसंपन्न असे व्यक्तिमत्व आहे. वचनबद्धता व प्रतिबद्धता हा त्यांचा वाखाणण्याजोगा गुण आहे. एखाद्या कामाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली तर ते काम तडीत जाईपर्यंत पाठपुरावा करणे, कितीही कष्ट पडले तरी मागे न पाहता कार्यसिद्धीस नेण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. हे आम्ही धर्मग्राम वासियांनी अनुभवले आहे. त्यांच्या ठायी ठासून भरलेला नेतृत्व गुणाविषयी सांगताना ते म्हणतात, ते कधीही सेनापतीप्रमाणे आघाडीवर राहून कार्य करतात. जोडीदाराचा उत्साह वाढावा म्हणून कार्यसमाप्तीनंतर त्यांची स्तुती करतात. लोकांसोबत कार्य करण्यामुळे चैतन्य निर्माण होते. ते आपल्या यशाच्या सिंहाचा वाटा आपल्या जोडीदारांना देतात. हे फादरांच्या कार्यात प्रभावीपणे जाणवते. गुरूंचा आदर होणे यथोचित आहे. वरिष्ठांना न्याय देणे क्रमप्राप्त आहे ह्याची जाणीव त्यांना आहे आणि म्हणूनच थोरा मोठ्यामध्ये ते कमालीचे समरस होतात. त्यांच्या देहबोलीतून, व्यक्तिमत्वातून आणि प्रवचनातून ह्या सगळ्यांविषयी आदर ओथंबून वाहत असतो आणि म्हणून त्यांच्याविषयी आम्हाला प्रेम वाटते. ते आम्हाला घरातले वाटतात. नंदाखालचे भाविक थॉमस नावाचे गुलाबाचे फूल सदा टवटवीत राहावे म्हणून त्यांना शुभेच्छा देतात. फादरांच्या कारकिर्दीत त्यांच्या वरिष्ठांचे त्यांना मोलाचे व पितृतुल्य सहकार्य लाभले. वसई धर्मप्रांताचे आर्चबिशप आदरणीय डॉक्टर फेलिक्स मचाडो हे जागतिक कीर्तीचे तत्त्वज्ञानी व सर्व धर्म सुसंवादावर जागतिक पातळीवर कार्य करणारे महागुरू आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली फादरांची जडणघडण झाली. त्यांनी फादरांना धर्मप्रांतीय अनेक जबाबदाऱ्या दिल्या. उदाहरणार्थ रमेद माता फेडरेशनचे संचालक, संत विन्सेंट डी पॉल संघटनेचे धर्मप्रांतीय आध्यात्मिक सल्लागार, पापडी डिनेरीचे डीन,
व मुलगामीचे सहाय्यक, वरिष्ठांच्या प्रेमाबद्दल आम्ही त्यांचे खास ऋणी आहोत। तसेच आपले सर्व धर्मगुरू, पाळकीय नेते, सर्व सिस्टर्स यांना मनापासून धन्यवाद। आपले सर्व प्रापंचिक लोक ह्यांचे ऋण व्यक्त करणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो। त्यांनी फादरांना आधार दिला, धीर दिला, प्रोत्साहन दिले आणि म्हणूनच 25 वर्षाची ही मोलाची वाट ते चांगल्या तऱ्हेने चालत आहेत। आपण सर्वांनी त्यांना पितृतुल्य प्रेम, आईची माया, भाऊ बहिणीचा सहवास दिला। म्हणून आजच्या कार्यक्रमात आपण उपस्थित राहिलात, अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात, त्याबद्दल आम्ही कुटुंबीय आपले आभारी आहोत। आपल्या प्रेमाबद्दल आमची आई आजच्या सोहळ्याच्या सूत्रधार श्रीमती आंजेलिना फ्रान्सिस डिसोजा आपले आभार व्यक्त करते। फादर थॉमस यांच्या पुढील प्रेषितीय कार्यासाठी आपल्या सर्वांतर्फे प्रार्थनामय शुभेच्छा व त्रिवार अभिनंदन। 25 वर्षाचा काळ सरला, चंदेरी दिवस हा उगवला। Congratulations to our dear Father Thomas. We are proud of you. God bless you. आज दिवस हा सौख्याचा, आज दिवस हा भाग्याचा, हर्ष करा, जल्लोष करा, प्रभु नामाचे गान करा, प्रभु नामाचे गान करा। धन्यवाद।